नमस्कार, मी भाग्यश्री पटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज पुन्हा मार्केटमध्ये ताणतणाव राहील असं दिसतंय। मार्केट पुन्हा आज मंदीतच राहील। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले हल्ले आणि त्याचा होणारा हा परिणाम आहे। फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 3,831 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 9,393 कोटीची। ओरॅकलचा फायदा आणि उत्पन्न अपेक्षेपेक्षा वाढलं, म्हणून ओरॅकलचा शेअर 13.3% वाढला। तर एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं, म्हणून बोईंगचा शेअर 4.8% पडला। जे विमान क्रॅश झालं ते बोईंग 787 ड्रीमलायनर होतं। होलसेल महागाई त्यांची कमी झाली, 3.3% एवढी झाली। बॉन्ड यील्ड 4.35 वर आलं। पूर्वीपेक्षा अधिक लोकांनी अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट्ससाठी अर्ज केला, म्हणजेच ले ऑफचं प्रमाण वाढलं। गेमस्टॉप 22.5% पडला, कारण त्यांनी सांगितलं की ते $1.75 बिलियन एवढं कर्ज घेणार, पण ते कर्ज कॅशमध्ये न फेडता शेअर्सच्या माध्यमातून फेडणार। ट्रम्पनी पुन्हा एकदा फेडला रेट कटसाठी विनंती केली आहे। इस्रायल इराण यांच्यातल्या तणावामुळे क्रूड 75ला पोहोचलं। डॉलर इंडेक्स 98च्या खाली गेला। आपली भारतामध्ये रिटेल महागाईचा आकडा 2.82 एवढा आला। एप्रिलमध्ये हा आकडा 3.16 एवढा होता आणि बॉन्ड यील्ड 4.34 4.35 एवढं झालं। इराण इस्रायलने जे ऑपरेशन सुरू केलंय रायझिंग लायन, तर इस्रायल म्हणतायत, इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू सांगतायत की ॲटॉमिकच्या संबंधात एकही इन्स्ट्रुमेंट इराणकडे राहणार नाही, याची आम्ही दखल घेऊ आणि तेवढे दिवस हे ऑपरेशन सुरू ठेवू। आज काही कंपन्यांच्या न्यूज आहेत। टाटा पॉवर हाय कपॅसिटी आणि फास्ट चार्जिंग पॉइंट्स लावणार आणि ई बस चार्जिंग नेटवर्क ते मजबूत करणार आहेत। FSL प्रशांत नडेला यांनी राजीनामा दिला आहे। L&T फायनान्स कामगारांना 169 रुपये 70 पैसे एवढ्या दराने 8.82 कोटी शेअर्स अलॉट करणार। नेस्ले त्यांच्या पेरेंटला 4.5% दराने रॉयल्टी देईल। अंबर INJIN इलेक्ट्रॉनिक्समध्ये 33 कोटी रुपयाला 4.6% स्टेक त्यांनी घेतला। डॉक्टर रेड्डीज USA आणि इंजिनस फार्मा यांनी एक लायसेन्स ॲग्रीमेंट केलं। रेड्डीज USAला सायक्लोफॉस्फॅमाइड हे इंजेक्शन आहे। सायक्लोफॉस्फॅमाइड इंजेक्शन RTD अमेरिकेत कमर्शियलाइज करण्याचे एक्सक्लुझिव्ह राईट्स
या ॲग्रीमेंटमुळे मिळाले. अरविंद सॅनिटेज प्लांटचा स्ट्राईक मिटला, पण या स्ट्राईकमुळे 180 ते 200 कोटीचं उत्पन्न कमी झालं. व्हर्लपूलनी HUL बरोबर प्रॉडक्ट मार्केटिंग आणि जाहिरात याबाबत करार केला. एक्साईड एनर्जी सोल्युशनच्या राईट्स इश्यूमध्ये 75 कोटी रुपये एक्साईडने गुंतवले. एकंदर गुंतवणूक 2452 कोटी रुपयाची झाली. शोभाचा राईट्स इश्यू येणार आहे 28 जून ते 4 जुलै. हा राईट्स इश्यू 1651 कोटीचा आहे. बोंडाळा NLC इंडियाकडून 939 कोटीची ऑर्डर मिळाली. 600 मेगावॅट ग्रीड कनेक्टेड सोलर पॉवर प्रोजेक्ट लावायचा आणि 3 वर्षासाठी ऑपरेशन आणि मेंटेनन्स करायचं, यासाठी ही ऑर्डर मिळाली आहे. सोना BLW यांचे चेअरमन संजय कपूर यांचे निधन झाले. कोणते शेअर तेजीमध्ये राहतील, कोणते मंदीमध्ये राहतील, तर आज मंदीमधल्या शेअरचं प्रमाण जास्त आहे. तेजीमध्ये रेडिंग्टन, DCM श्रीराम यांनी एक अधिग्रहण पूर्ण केलं 375 कोटीचं. ऑइल इंडिया ONGC कारण क्रूड 75च्या लेवलला गेलं. टॉरेंट पॉवर, तालब्रॉस ऑटोमोटिव्ह, कॅनरा बँक, सास्केल, बायोकॉन, मेट्रोपोलिस, TVS श्रीचक्र त्यांच्या युरोग्रिप टायर्सनी तैवानच्या कंपनीबरोबर करार केला. मॅक्स हेल्थकेअर, लोढा, कोल इंडिया, मॅप माय इंडिया, NBCC आणि इक्रा. तर मंदीमध्ये कल्याण ज्वेलर्स, जीनस पॉवर, CG पॉवर, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, ज्युबिलंट फूड, ज्युबिलंट फार्मोवा, ज्युबिलंट इनग्रेविया, इंडिगो, लार्सन अँड टुब्रो कारण यांचं मिडल ईस्टमध्ये बरंच कामकाज आहे म्हणून, पिडिलाइट, HFCL, NCC, HPCL, BPCL, IOC, महानगर गॅस आणि IGL म्हणजे इंद्रप्रस्थ गॅस. तर हे सगळे शेअर मंदीत राहतील. कल्याण ज्वेलर्स, जीनस पॉवर, CG पॉवर, पॉवर फायनान्स, ज्युबिलंट फूड, फार्मोवा, इनग्रेविया, इंडिगो, L&T, पिडिलाइट, HPBP, IOC, NCC, HFCL, MGL आणि IGL. फक्त एशियन पेंटचा प्रश्न आहे. एशियन पेंटमध्ये जे ब्लॉक डील झालं, रिलायन्सनी शेअर्स विकले 7,700 कोटीचे, पण SBI लाईफनी ते सगळे शेअर खरेदी केले, म्हणजे एकच सेलर एकच बायर. त्यामुळे कदाचित जर मार्केट दुपारनंतर सुधारलं, काही झालं, तर त्यावेळेला एशियन पेंटमध्ये सुधारणा होण्याची सुद्धा शक्यता आहे.
म्हणजे ग्लास हाफ फुल हाफ बाय अशी अवस्था आहे. हाफ फुल हाफ एम्प्टी. तर काय होतं आहे हे आपण बघूया. पण मार्केट सुरुवातीला तरी खराबच उघडेल असं दिसतंय. मग सपोर्ट लेवलला सपोर्ट घेताय का हे बघावं लागेल. आणि सपोर्ट घेत असेल तरच त्या ठिकाणी ट्रेड घेता येईल, नाहीपेक्षा गप्प बसावं लागेल. बघूया कसं काय काय होतं आहे. नमस्ते.